हा सगळा भाग गेली 20-22 वर्ष शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळे इथं शिवसेना आणि भाजपचे उमेदवार सगळे निवडून येण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे. आणि या भागाला नगरसेवक नसला तरी चालतोय, नगरसेवकाची गरजच भासलेली नाही. ऋतुराज क्षीरसागर आणि जनतेने फोर्स करून त्यांना उभा केलेला आहे. विरोधक हे टीका करणारच, शक्यतो आता विरोधकच आमच्या बाजूला कोण नाहीच आहेत. आता इलेक्शनचा रिझल्ट हा लागलाच आहे पहिल्यापासून. ऋतुराज आता हे वन साइडच आहे. नगरसेवकची काही गरज नाही आम्हाला या भागाला. या डायरेक्ट आपण काय समस्या असेल तरी इथली जनता डायरेक्ट त्यांच्या घरी जाऊन काम करू शकते की बाबा घराला राह नाही, ऑफिस उघडल्याशिवाय काम नाही असं करणं. आज आपण आलेलो आहे प्रभाग क्रमांक 7 मधील शुक्रवार पेठ येथे आणि इथल्या लोकांच्या जे काही समस्या आहेत, इथल्या लोकांच्या जे काही अपेक्षा आहेत त्या जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत एक ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांना विचारूयात की त्यांच्या मनातील नगरसेवक कोण आणि त्यांचे जे काही समस्या आहेत, त्यांचे काही जे प्रश्न आहेत ते जाणून घेऊयात. काय सांगा, या विभागाचा भौगोलिक भाग बघितला तर रस्ते, गटार आणि ड्रेनेज हीच कामं महत्वाची आहे. अन्य कोणती कामं इथं महत्वाची दिसत नाही. या भागातला नगरसेवक म्हणून ऋतुराज क्षीरसागर यांची उमेदवारी निश्चित झाली असून त्यांचा विजय निश्चितच आहे. दुसरा म्हणजे इथं भाजपचे कार्यकर्ते किरण शिराळे यांचे चिरंजीव पिंटू शिराळे हे भाजपचे इथून विजयी उमेदवार होण्याची शक्यता 101% आहे. हा सगळा भाग गेली 20-22 वर्ष शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळे इथं शिवसेना आणि भाजपचे उमेदवार सगळे निवडून येण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे. लोकांची जी काही समस्या आहेत या प्रभागामध्ये कोणकोणत्या समस्या आहेत ज्या येणाऱ्या नगरसेवकांकडून पूर्ण केल्या जाव्यात अशा या भागातला समस्या म्हणजे स्वच्छता, लाईट्स असाव्यात, ड्रेनेज लाईनचं खराबी असू नये आणि रस्ते, एवढंच त्या भागातल्या बाकी काय तुम्ही प्रगती यात करू शकत नाही. काय प्रगती करण्याचा मार्ग नाही. म्हणजे अतिक्रमण करता येणार नाही, तुम्हाला काही करणार नाही. सगळा भाग दाटीवाटीचा भाग असल्यामुळे इथं ते काही प्रगती करता येणार नाही. पण इतर ह्या गोष्टी तर नक्की करता येतील, त्या त्यांनी कराव्यात हीच अपेक्षा असणार आहे. गट तट की विकास कामे तुमचा या भागात तसं गटतट नाही आहे, विकासावरच जोर आहे. पण आहेत विरोधक हे असणारच आहेत, त्याबद्दल काय वाद. पण विरोधकांची ताकद या भागात फारच कमी प्रमाणात दिसते. होणार ना, विरोधकांना तेच अपेक्षित असते की आपण काहीतरी अपोजिट बोलूनच त्याच्यात काय 4 मतदार आपल्याकडे वळविता येतील, ते वळवले जाण्याची शक्यता त्यांनी करणारच, ते प्रयत्न करणारच, त्यांचे प्रयत्न असणारच आहे. कोल्हापूरकर यावेळी पण दिशाभूल होतील का? पूर्ण कोल्हापूर शहराचा विचार केला तर काही भागात विरोधकांचं पण वर्चस्व आहेच, ते नाकारता येणार नाही आपल्याला. पण सत्ता ही भाजपची युतीची येणार. का बरं यांची सत्ता का हवी आणि यांची सत्ता का यावी असं तुम्हाला वाटते? सत्ता येण्यापाठीमागचा उद्देश असा आहे की केंद्रात ते आहेत, राज्यात ते आहेत, आपल्या शहरात जर ते असतील तर मदतीचा जो ओघ राहतो तो त्यांच्याकडून योग्य प्रमाणात आपल्याला उपलब्ध होईल, त्यामुळे शहराची प्रगतीच होईल. ऋतुराज क्षीरसागर यांचा जनतेशी संपर्क कसा आहे? ऋतुराज क्षीरसागर यांचा जनतेचा संपर्क, कारण ते मूळचे आमदार पुत्र आहेत, आमदारांचा संपर्क आहे, त्याच्याच छायाखाली त्यांची वाढ होत असल्याने त्यांचाही जनतेशी संपर्क चांगल्या प्रमाणात आहे. धन्यवाद. आपल्यासोबत काही इथले नागरिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांच्या समस्या काय आहेत आणि त्यांच्या मनातला नगरसेवक कोण आहे. तर काय सांगा आमच्या मनाला नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर. का बरं? ऋतुराज क्षीरसागर हे 5 वर्षे 2020 पासून कामच करत आले. नगरसेवक पद नसताना ते नगरसेवक असा नाही आहे असं आपल्याला काय जाणीव झालेलं नाही. आणि या भागाला नगरसेवक नसला तरी चालतोय, कारण का आमदार क्षीरसागर साहेबांनी काम एवढे केले की नगरसेवकाची गरजच भासलेली नाही. ती काय समस्या असेल, काय असेल, काय अडचण असल्या तर आपल्याला इथे लगेच अवेलेबल होतं. तुमच्या ज्या काही अडचणी आहेत, तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या ऋतुराज क्षीरसागर यांच्याकडून पूर्ण होतील. आधी व्याच्या आधीच त्यांनी केलेले आहे. तर भागात काय किरकोळ कामं राहिले ते बाकीचे कामं झालेलं आहे, रोड केलेला आहे, सगळे केलेलं आहे. पण काही लोक असं म्हणतात की आमदार खासदार यांचीच मुलं मोठी होणार, सर्वसामान्यांना कधी चान्स मिळणार? हे काय झालंय, भागावर लोकांनी सांगितले की ऋतुराज क्षीरसागरला उभा करा. म्हणजे जनतेनेच सांगितलं, जनतेने सांगितलं भागात की ऋतुराज क्षीरसागरला उभा करायचा. हे लोकांनी ठरवून केलेलं. आमदार साहेबांनी सांगितलं होतं की माझ्या मुलग्याला उभा करा. साहेबांची इच्छा नसतानाही आम्ही साहेबांनी जाऊन कन्व्हिन्स करून आम्ही उभा केलेले. या भागात कोणकोणती विकास कामं व्हायला हवीत असं तुम्हाला वाटतं? विकास कामं सगळे झाले, रोड झालेला आहे, ड्रेनेजचे कामं झालेले आहेत, लाईट झालेले आहे. विकास कामं आधीच विकास केलेला. आता काय किरकोळ काय असेल तेच राहिलेलं, काय असेल ते किरकोळ ते बी ड्रेनेजचं, लाईट, बाकी सगळी कामं झालेले आहेत. दादा काय सांगाल, कोणकोणती विकास कामं व्हायला पाहिजे त्या प्रभागात? शक्यतो तरी विकास कामे थोडीफार झालेली आहेत, राहिलेच फक्त गल्लीपोळातले रस्ते. आता हा गर्दीचा रोड आहे म्हणून काय इथं काय आपण काय शक्यतो काय विकास काय राहिला नाही. महानगरपालिका जवळच आहे. दादांनी तरी विकास कामे चांगली केलेली आहेत, रस्ता चांगला केलेला आहे, रस्त्याचं काम पण इकडे चालू आहे आता.
गल्ली बोळात लाईट फक्त थोडी बल्ब कमी आहेत, बाकीचं काही नाही, सगळं झालेले आहेत काम. विरोधकांकडून वारंवार टीका होते की घराणेशाहीलाच संधी दिली जाते, सर्वसामान्यांना संधी दिली जात नाही. याबद्दल तुम्ही काय सांगता? उमेदवारपासून एक 5-6 महिने आधीच आम्ही इलेक्शन लागायच्या आधी उमेदवार हे ठरलेले होते ऋतुराज क्षीरसागर, आणि जनतेनेच फोर्स करून त्यांना उभा केलेला आहे. विरोधक हे टीका करणारच, शक्यतो आता विरोधकच आमच्या बाजूला कोण नाहीच आहेत. आता इलेक्शनचा रिझल्ट हा लागलाच आहे पहिल्यापासून. ऋतुराज आता हे वन साइडच आहे, शक्ती आहे, यातच सगळं चालू आहे. म्हणजे यावेळी ऋतुराज क्षीरसागर यांना गुलाल लागेल? नक्की, त्यातच का दुमत नाहीच. गुलाल हा लागलाच आहे. 2 दिवसापासून आधीच आम्ही गुलाल म्हणजे आतापासूनच रिझल्ट हा जाहीर झाला आहे. म्हणजे रिझल्ट जाहीर आहे ऑलरेडी जाहीरच आहे रिझल्ट. जे विरोधकांचं डिपॉझिट जप्त होण्याच्या मार्गावर आहे. तुझ्या काय अपेक्षा आहेत? एक तू तरुण आहेस, तुझ्या काय अपेक्षा आहेत? कारण की ऋतुराज आपल्या एखादं काहीतरी समस्या असतील, काय म्हणजे प्रॉब्लेम आले असेल तरुणांना, किंवा म्हणजे साहेब त्यांच्याकडे काहीतरी आपलं काहीतरी राहिलेलं असेल तर साहेब डायरेक्ट ऋतुराजाला आपण कॉल करून, असं नाही की बाबा आमदाराचं पोरगा आहे कॉल उचलत नाही, PA वगैरे लावण्याच्या अगोदर डायरेक्ट ऋतुराजाला लावू शकतो. त्यांच्या एका कॉलवरच आमचं फोन म्हणजे सॉल्व्ह होते सगळं प्रॉब्लेम. त्यामुळे आम्हाला काय असं म्हणायला गेलं तर ऋतुराजांचाच गुलाल लागलेला आहे आता. आणि कसं या भागाला आमदाराची गरज आहे, आमदारही आमचं आहेतच, नगरसेवकची काही गरज नाही आम्हाला या भागाला. तरी आम्ही ऋतुराजाला जनतेतला आमच्या निवडून द्यायचं म्हणून ठरवले जनतेनं. जसं हा दादा बोलतायत की ऋतुराज दादा एक कॉलवरती आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात, ते खरं आहे काय? होय, एक प्रॉब्लेम कॉल डायरेक्ट कधी वाजता बी तुम्ही करा, रात्री करा, किती आवर रात्री करा, ते डायरेक्ट अवेलेबल होतं. त्या डायरेक्ट आपण काय समस्या असेल तरी इथली जनता डायरेक्ट त्यांच्या घरी जाऊन काम करू शकते की बाबा घरात नाही, ऑफिस उघडल्याशिवाय काम नाही, असं काय नाही. रात्री घरी बी डायरेक्ट आपले भागातले सगळे लोक जातात. मला तुमच्या प्रभागातला नगरसेवक कोण व्हावा आणि का? आमच्यातला नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर व्हावा 1 नंबर. का? त्यांनी भागातले काम केलेले आहे आणि कुठल्याही संकटाला अडचणीला उपयोगाला येणारे, पाहिजे तर हाक मारायला तर येणार असं माणूस आहे. आणि का त्यांच्यावर आमचा विश्वास का, आम्ही किती वर्षापर्यंत आम्ही शिवसैनिक आहे आणि आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे पूर्ण. मागल आमदार देखील नुसतं फोन मारले घेतात पाहिजे तिथे कुठल्याही काम असू दे. आणि त्यांचं आमचं काय शीट आमची आलेलं आहे, फक्त आम्हाला लीडमध्ये यायचं आहे, नंतर आम्ही धडपडतो. आमचं क्षीरसागर ऋतुराज क्षीरसागर आम्हाला फक्त लीडमध्ये पाहिजे. विरोधक म्हणतात आमची सीट फिक्स आहे, तुम्ही म्हणता आमची सीट. जे तो म्हणणार की, कारण आम्हाला आमची गॅरंटी आहे ना आमच्या सीटची. का बरं असं? का म्हणजे असा कार्यकर्ता मिळणारच नाही एवढ्या भागात, असला कार्यकर्ता मिळणार नाही. ही फक्त आत्ता आल्यात, ही ओळख दाखवत्यात. तर ते ऋतुराज क्षीरसागर आहे आमदार, हे पहिल्यापासून आमच्या भागात आहे, असं मिळणार पण नाही. लक्षात ठेवा, असला कार्यकर्ता आहे. असं कधीच उडकून काढलेला मिळणार नाही. तांदळाला खडा तसा खडाला माणूस आहे, लक्षात ठेवा. कधीच मिळणार नाही. त्यामुळे आम्हाला फुल गॅरंटी आहे, आमचं मत त्याला द्या. ती 100% 1000% सीट आलेली आहे, ही माझी गॅरंटी आहे. धन्यवाद. तुमच्या मनातला नगरसेवक कोण आणि इथल्या प्रभागातली विकास कामे झालेत का? आणि येणाऱ्या नगरसेवकाकडून तुमच्या काय अपेक्षा असतील? विकास होण्याची 10 वर्ष इलेक्शनच झालं नाही, त्यामुळे विकास पण पुढे रखडलेले आहेत. इथल्या भागातला आमदार आमचे भरपूर काम करतात. आमदार सतत आमच्या कुठल्याही गोष्टीला येतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऋतुराज हा मी सगळ्यात मिळून मिसळून असतोय, सगळ्याला धरून कार्य करतोय. कार्यात सुद्धा शैली फास्ट आहे. आमदारांप्रमाणेच साहेबांच्या चिरंजीवाला पण गुलाल लागेल? 100% लागणार. का बरं? लोकांच्यात मिळून मिसळून असतात ना, त्यामुळे जास्त ते लोकांच्या सहवासात असतात, कार्यात सक्षम आहेत, कुठलेही कार्य करण्यात ते एकदम सक्षम आहेत. त्यामुळे मिळून मिसळून असतात, पण विकास कामांचं काय? विकास कामं अजून ते आता नगरसेवक व्हायचे आहेत ना, आमदार साहेब आहेत ते नाही, ते आता झाल्यानंतर आणि जास्त करणार. यापुढे काय काय तुमच्या म्हणजे काय काय प्रभागात विकास कामं व्हावीत अशी तुमची अपेक्षा आहे? डांबरीकरण, गटार, आपलं संडास, ड्रेनेज, लाईट, टोटली आमदार साहेबांसाठी केलेलेच आहेत. थोडंफार आता ते काय 5 वर्ष नगरसेवक असल्यामुळे ते तटलेले काम आहेत, तेवढेच आहेत. होतील. 100%. धन्यवाद. तर आपण पाहिलं की प्रभाग क्रमांक 7 मधील लोकांचे जे काही प्रश्न असतील, जे काही समस्या असतील, त्या आपण जाणून घेतल्यात. प्रभाग क्रमांक 7 मध्ये ऋतुराज क्षीरसागर आणि महायुती यांचंच वारा असलेलं आपल्याला दिसतंय. प्रभाग क्रमांक 7 मध्ये ऋतुराज क्षीरसागर आणि महायुती यांचंच बळ जास्त असलेलं आपल्याला दिसून येते. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.